यांचे सुद्धा आमच्या व्यासपीठाकडे आगमन झालेले आहे. माननीय श्री राजाबाई केनी यांना विनंती करतो की आपण त्यांचं सुद्धा स्वागत करण्यात यावं. धन्यवाद. व्यासपीठावर उपलब्ध असलेले आमचे विराजमान झालेले मान्यवर आणि आपण पुन्हा जाऊया कॉमेंट्री बॉक्समध्ये. हॅलो हॅलो, पहिला चेंडू हितेश पाटीलचा अँड अंपायरनी सांगितले लेग बिफोर विकेट स्वरूपात पहिला चेंडूवरती फलंदाज बाद असणार आहे. सो बॅटिंग करणारा बॅट्समन रोशन गोल्डन डक वरती माघारी परतना आपण पाहतोय. अगदी स्वस्तात तो बाद झालेला आहे. एक बिग विकेट म्हणूया एबी विलन कोपर संघासाठी आणि रोशन बाद झाल्यानंतर आपण पाहतोय नवीन फलंदाज विशाल जातो बॅटिंग करण्यासाठी. हितेश पाटील अर्थात हा गोलंदाज जो आहे ना तो अनेक मोठमोठ्या स्पर्धा खेळत असतो. व्यावसायिक क्रिकेटचा चांगला अनुभव हितेश पाटीलकडे आहे आणि खऱ्या अर्थानं आपण पाहतो हितेश आपल्याकडे असलेला आपल्या गोलंदाजीमध्ये असलेला कसब कौशल्य तंत्र मैदानावरती अगदी अफलातूनपणे पेश करताना पाहायला मिळालंय. ओहो क्या बात है, फॅन्टास्टिक पीस ऑफ बॉलिंग. यावेळी आपण पाहतोय यष्टीचा अचूक निशाणा साधला होता, परंतु पंचांनी मात्र सांगितले की फलंदाज अगदी इझिली क्रीज मध्ये पोहोचलेला आहे. हितेश पाटीलच्या पहिल्या षटकामध्ये आपण पाहतोय अगदी दमदार मारा. हितेश पाटील आपल्या लौकिकाला साजेशी कामगिरी करतोय आणि ज्या पद्धतीने हितेश गोलंदाजी करतोय ना ते पाहता एबी इलेव्हन कोपर संघासमोर एक वेगळं चॅलेंज निर्माण केले. गोलंदाजीमध्ये अगदी चांगली सुरुवात आपण पाहतोय. वेल बिघन त्याच्याकडून पाहायला मिळते. तुमची सुरुवात कशी झाली आहे यावर बऱ्याच घटनांचा शेवट अवलंबून असतं असं क्रिकेटमध्ये म्हटलं जातं आणि हितेशने आपल्या संघाला अर्थात ओमसोट पोणार संघाला एक चांगली सुरुवात मिळवून दिली. नेक्स्ट बॉल हितेश पाटील याचा. हा चेंडू मात्र आपण पाहतोय मोठा हिट खेळण्याचा प्रयत्न एज लागली आणि त्यानंतर शॉर्ट फाईन लेगला उभा असलेला क्षेत्ररक्षक चेंडू फील्ड करतोय. तोपर्यंत फक्त एकच धाव पाहायला मिळते. हितेश पाटीलचा दैदिप्यमान गोलंदाजी आपण पाहतोय. किंबहुना हितेश पाटीलच्या गोलंदाजीमध्ये असलेली अचूकता त्याच वेळी फलंदाजांना रीड करण्याची त्याच्याकडे असलेली कपॅसिटी आपण पाहतोय. मैदानावरती शानदार आणि सुपर बोर पाहायला मिळते. ओहो कमालीची गोलंदाजी, शानदार. थँक यू व्हेरी मच डीजे. हितेशने पहिल्या षटकामध्ये एका मागोमाग एक खऱ्या अर्थानं मोठमोठे धक्के दिलेत आणि पहिल्या षटकामध्ये एबी इलेव्हन कोपर संघाच्या एक भलाढ्य आणि टॉप ऑर्डर असलेल्या बॅटिंगला खऱ्या अर्थाने एक मोठं भगदाड आणि खिंडार पाडण्याचं कार्य हितेश पाटीलने पहिल्या षटकात केले. त्यामुळे आता बॅटिंग करणारा संघ पूर्णपणे अडचणीत आलाय आणि संघ अडचणीत आलाय असताना खऱ्या अर्थानं एबी इलेव्हन कोपर संघाला आवश्यकता आहे चांगल्या बॅटिंगची, आवश्यकता एक चांगल्या भागीदारीची. येथे जर काही चांगले पार्टनरशिप या दोन बॅट्समन दरम्यान झाली ना तर निश्चितपणे बॅटिंग करणारा संघ एबी इलेव्हन संघ मॅच मध्ये येऊ शकेल. शेवटचा चेंडू या षटकातील. चांगला मारा पाहायला मिळतोय.
फक्त एकच धाव पाहायला मिळते या चेंडूवर. संघाची धावसंख्या आपण पाहतोय षटक क्रमांक पहिलं कंप्लीट झाले आणि धाव फलकावरती 3 धावा पाहायला मिळाल्यात. एक चांगली ओव्हर पाहायला मिळाली. ओम स्पोर्ट्स पुंगनाड संघ आपण पाहतोय परेशदादा सवरकर यांचा हा संघ आणि या संघाचा आयकॉन खेळाडू तथा कॅप्टन असलेला हितेश पाटीलने सर्व जबाबदारी आपल्या खांद्यावरती घेतली आणि खऱ्या अर्थानं कॅप्टनला साजेशी गोलंदाजी त्याने पहिल्या ओव्हर मध्ये केलेली आहे. हॅलो. निश्चितच राजाभाई प्रीमियर लीग ही स्पर्धा जी आपण पाहतो आहोत, खऱ्या अर्थानं खेळाडूंनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला, मान्यवरांनी उपस्थिती दाखवून खऱ्या अर्थानं या स्पर्धेमध्ये रंगसुद्धा आणले. परंतु एक असा होता की गेल्या 2 दिवसांपासून अथक परिश्रम घेताना अगदी स्वयंसेवकाच्या भूमिकेमध्ये ज्यांनी अगदी चोख भूमिका बजावली होती, मग ते मैदानामध्ये कोणतेही कचरा असोत, मैदानामध्ये खेळाडूंसाठी लागणारं पाणी असोत किंवा इतर कोणतंही काम असो जे स्वयंसेवक करत असतात, अगदी ती अग्रही भूमिका करणारा आपल्या गावचा, खऱ्या अर्थानं चिखली गावचा छोटू अर्थात श्रेयस. तर मी आदरणीय राजाभाई केणी सरांना विनंती करेन की आपण या छोट्याचा एक आपल्या शुभ हस्ते सन्मान करायचा आहे. कारण स्वयंसेवक खऱ्या अर्थानं जे कार्य आजच्या तरुणाईमध्ये हे कुठेतरी लाज आणण्यासारखं असतं किंवा कुठेतरी कमीपणा आणणारं असतं, परंतु या छोटूनं जे केलेलं काम होतं हे निश्चितच एक कौतुकास्पद असं कार्य. मी विनंती करेन सन्माननीय राजाभाई केणी सरांना की आपण आपल्या शुभ हस्ते या मायेच्या शालीनं त्याचा सन्मान करायचा आहे. प्रेमाचं प्रतीक असलेल्या फुलांनी त्याचा यथोचित असा आदर करायचा आहे आणि या स्पर्धेची आठवण अर्थात एक सन्मान चिन्ह देऊन त्याचा सन्मान करायचा आहे. अर्थातच जी आग्रही भूमिका या छोटूच्या माध्यमातून आपण गेल्या 2 दिवसांपासून पाहतो आहोत, आजच्या दिवसांपर्यंत सुद्धा अगदी केवळ आणि केवळ जरी मला क्रिकेट या मैदानावर खेळता आलं नाही तरी सुद्धा मी 100% योगदान माझ्या कार्यक्षमतेतून देईन. अगदी त्याच विचारानं छोटू इथे काम करतो आणि त्याचा सन्मान होणं हे खऱ्या अर्थानं आपल्या वतीनं एक कौतुकास्पद असेल. निश्चितच वळूया पुन्हा एकदा सामन्याकडे. जेव्हा सामना रंगलेला असताना यावेळचा हा चेंडू खोलातला चेंडू होता, मारण्याचा प्रयत्न केला गेला होता, चेंडू बॅटच्या अस्पष्ट कडेला लागतोय आणि अशा वेळी मात्र एक जी चोरटी धाव अपेक्षित होती ती चोरटी धाव सुद्धा पूर्ण होते. संघाचं धावफलक जर पाहिलं तर दुसरं षटक प्रगतीपथावर असताना 5 धावा होत आहेत. पहिल्या षटकाचा जर विचार करायचा झाला तर हितेशनं अचूक टप्प्याची गोलंदाजी केली होती. अर्थातच 2 फलंदाज बाद करताना जी कॅप्टन्स गोलंदाजी कशाला म्हणतात याचं एक चांगलं उदाहरण त्यानं पेश केलं होतं. असं 3 धावा खर्च करताना 2 फलंदाज त्यानं बाद केले होते. त्याच्यानंतर आदित्य गोलंदाजीसाठी येतोय. अगदी मगाच्या प्रमाणे अगदी त्याच आक्रमकतेनं त्याच आत्मविश्वासानं तो गोलंदाजी सुद्धा करतोय. जी कामगिरी त्यानं या सुपर 8मध्ये क्वालिफाईड होण्यासाठी केली होती गोलंदाजीतून, अगदी तीच कामगिरी तो यावेळेस आदित्य सुद्धा अगदी आपल्या कर्णधाराच्या पावलावर पाऊल ठेवून करताना दिसतोय. हा चेंडू पुन्हा एकदा यावेळेचा हा चेंडू आल्यानंतर मात्र काय अक्रॉस द लाईन अर्थातच बॅक टू द बॉलर खेळतोय. क्षेत्ररक्षक चेंडूचा पाठलाग करताना मात्र चांगलं क्षेत्ररक्षण करतोय. संभाव्य जी धाव अपेक्षित होती ती सुद्धा पूर्ण होते. एका धावेने संघ पुढे सरकतोय. प्रथम फलंदाजी करत असताना AB11 कोपर या संघाकडून आपण जर विचार करायचा झाला सलामीसाठी आलेला अर्थातच रोशन केवळ एकही धाव न करता तो माघारी परतला. त्याच्यानंतर विशाल सुद्धा अपयशी ठरला ज्यानं एकही धाव सुद्धा बनवली नव्हती आणि त्यानंतर मात्र कुठेतरी डाव सावरायला हवा या विचारानं मात्र फलंदाजी आपण मैदानामध्ये पाहतोय. जेव्हा विशाल आणि आकाश फलंदाजी करत असताना संघाचं धावफलक अजूनही स्थिरावलेले असताना 6 धावांवर जेव्हा 2 फलंदाज बाद होत आहेत AB ग्रुप कोपर या संघाकडून. पुन्हा एकदा यावेळचा हा चेंडू डाव्या हाताच्या गोलंदाजाला एक नॅचरल स्विंग असतो तो प्राप्त होतोय आणि निश्चितच आपण जर पाहिलं तर एक चांगली गोलंदाजी आपण पाहतो या माध्यमातून. आदित्यच्या माध्यमातून बॅकफुटवर येऊन चेंडूला पंच करण्याचा प्रयत्न केला गेला होता. या प्रयत्नाला मात्र अपयश मिळालं.
यावेळचा हा चेंडू जर पाहिला निश्चितच लॉंगॉनच्या दिशेला खेळला गेला होता. फटका चांगला होता, लांबी कमी मिळाली आणि निश्चितच क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये स्थिरावला. आदित्यने आपली कामगिरी केली, त्याला साथ दिली ती क्षेत्ररक्षकानं. फलंदाज पुन्हा एकदा अपयशी ठरून माघारी परतला, तो आकाश. पुन्हा एकदा आदित्य गोलंदाजी मार्कवर येतोय. आपण पाहतोय 7-8 बॉलांचा गोलंदाजीचा रनअप आदित्य घेऊन येतोय. डाव्या हाताने गोलंदाजी करत असताना पंचांना पार करतोय आदित्य. यावेळचा हा चेंडू स्लोअर फुलटॉस पद्धतीचा चेंडू खेळण्याचा प्रयत्न केला गेला होता. क्षेत्ररक्षक सुद्धा तितका तत्पर होता, फेकी सुद्धा चांगली झाली होती, परंतु ऐन वेळेला मात्र आदित्य चेंडू सफाईदारपणे अडवण्यात अपयशी ठरला आणि जो संभाव्य फलंदाज बाद करण्याची जी संधी निर्माण झाली होती ती सुद्धा गमावून बसला. अशा वेळी मात्र जर पाहिलं तर 2 षटकांचा खेळ संपला. संघाची धावसंख्या जर पाहिली तर निश्चितच 7 धावा स्कोर शीटवर लागलेले असताना 3 फलंदाज बाद 7 धावा अशी स्थिती, अशी अवस्था, अशी परिस्थिती म्हणावी लागेल. ती निश्चितच AB ग्रुप अर्थातच AB 11 कोपर या संघाची अगदी लिलाव पद्धतीने IPL फॉर्मॅट, अलिबाग प्रीमियर लीग फॉर्मॅट प्रमाणे यावेळेस सुद्धा एक स्पर्धेचं दर्जेदार आयोजन आपण सन्माननीय आदरणीय राजाभाई केणी यांच्या माध्यमातून पाहतोय. निश्चितच आपल्या विभागातील अगदी एक तडून तडफदार असं नेतृत्व राजा केणी साहेब यांच्या माध्यमातून संघाची धावसंख्या 7 वर स्थिरावलेली असताना 2 षटकांचा खेळ संपतोय. ओम स्पोर्ट्स अर्थातच पोयनाड या संघाकडून आपण पाहतोय. ओम स्पोर्ट्स पोयनाड हा संघ जेव्हा परेश दादा चवरकर यांच्या मार्गदर्शनाखाली घडलेला हा संघ निश्चितच एक पाठीराख्याची भूमिका किंवा एक मार्गदर्शकाची भूमिका प्रत्येक संघासाठी काय आवश्यक असते ही निश्चितच आंतरराष्ट्रीय खेळामध्ये किंवा क्रिकेटमध्ये सुद्धा पाहतोय. एक सक्षम असा कोच प्रत्येक संघाला असतोय आणि तोच जो कोच असतो तो खऱ्या अर्थानं आपल्या खेळाडूंना घडवत असतो, त्यांच्यामध्ये आत्मविश्वास निर्माण करत असतो आणि तीच भूमिका आपण परेश दादा चवरकर यांच्या माध्यमातून नेहमीच पाहत असतो. पुन्हा एकदा यावेळचा हा चेंडू अंदरेज खेळण्याचा प्रयत्न, चेंडू बॅटच्या वरच्या कडेला लागताना मात्र एक फलंदाज सुद्धा बाद होतोय. निश्चितच चांगली गोलंदाजी पाहावी लागेल, म्हणावी लागेल ती गोलंदाज हितेशच्या माध्यमातून. धन्यवाद नितीशदा. सुंदर असा आपण झेल पाहिला मैदानामध्ये आणि पुन्हा आपण व्यासपीठाच्या दिशेकडे येतोय. आमच्या सोबत जोडले गेलेले आहेत ते म्हणजे सन्माननीय हबप सुधीर पाटील काका, काचळी गावचे सामाजिक कार्यकर्ते. मला त्यांना विचारायचं आहे की तुम्ही मागच्या आठवड्यात आमच्या या विभागामध्ये आला होता, क्रिकेटचं सामनं पाहिलं होतं, तुम्ही भरपूर प्रमाणात जुन्या आठवणी सांगितल्या, तर हे आज राजाभाई केणी यांच्या माध्यमातून हे कार्यक्रम रंगतोय, त्या कार्यक्रमाबद्दल आपलं मनोगत व्यक्त करावं असं मी विनंती करतो आपणास. मनोगत व्यक्त करता असताना खरं तर राजाभाईला तोड नाही आहे, न भूतो न भविष्यती. म्हणजे भूतकाळात पण झालं नाही आणि भविष्यात पुढे नजीकच्या काळामध्ये करेल असं मला वाटत नाही. एवढं असं म्हणजे अप्रतिम आणि नियोजन त्यांचं आहे. आणि आज राजाभाई म्हणजे आमच्या तरुणांच्या समस्त तमाम तरुणांच्या गळ्यातलं ताईत बनलेलं आहे आणि त्यांचं भविष्य फार उज्ज्वल आहे. यापेक्षा अजून काय सांगू मी. आणि आज हे लाईव्ह असल्याकारणानं मला धाडस होत नाही आहे, पण आजची जी म्हणजे यंग जनरेशन आहे ती यंग जनरेशन अतिशय छान आणि आयोजन नियोजन आणि त्याचप्रमाणे समालोचन करते आहे. त्याच्यामुळं मला धाडस होत नाही आहे. त्यावेळेला आलो होतो.
खरंच म्हणजे सुंदर हा चेंडू मारण्याचा प्रयत्न केला आहे आणि ऑनच्या दिशेनं एक धाव घेतलेली आहे. हॅलो प्लीज टेल मी व्हॉट इज द रनिंग स्कोअर. काय स्कोरर किती 8 किती लॉस 4 डाऊन 8. अतिशय अगदी म्हणजे वीक पोझिशन आहे आणि अशा आणि पश्चिमेच्या दिशेनं उजव्या हातानं हा चेंडू टाकला आहे. हा सरळ मारण्याचा हुकलेला आहे आणि रिमेनिंग वर्क इज डन बाय विकेट कीपर व्हेरी वेल. व्हॉलंटियर्स प्लीज गो देअर. व्हॉलंटियर्स सी कॅम्प इज देअर. माझे मित्र मला सांगतायत की पायात गोळा आला असावा. चला फर्स्ट एड प्रथमोपचार. चला प्लीज. जखम आहे. ही ऑलरेडी इंजर्ड सो नथिंग टू वरी. अगोदरच तो इंजर्ड आहे आम्हाला कळतं आहे असं. चला वा बघा आमचे व्हॉलंटियर सांगतायत सगळं टॉप टू बॉटम A to Z सगळं आपल्याकडे प्रथमोपचार आहे आणि आमचे कार्यकर्ते आमचे स्वयंसेवक आणि या ठिकाणी धावून गेलेले आहेत आणि प्रथमोपचार देत आहेत. जी खेळ भावना आहे अपोजिट संघाचा आणि विकेट कीपर जायबंदी झाला असताना त्या ठिकाणी विरोधी गटाचे पण सगळे एकत्र जमलेले आहेत. हेच तर खरं खेळाचं गमक आहे. बरं नक्कीच काकांनी सांगितले की हेच खेळाचं गमक आहे. दोन्ही पक्षातले खेळाडू मदत करताना दिसते. आणि पुन्हा एकदा आपण व्यासपीठाकडे आगमन झालेले आहे ते म्हणजे मेडेखार गावचे सामाजिक कार्यकर्ते असलेले आतिश पाटील यांचा सुद्धा सन्मानपूर्वक स्वागत केले जाते माननीय श्री राजाभाई किनी यांच्या शुभ हस्ते. धन्यवाद सुधीर पाटील काका आमचे काचली गावचे सामाजिक कार्यकर्ते. आपण इथे आलात आणि थोडासा आपला अनुभव सांगितलात आणि पुन्हा आपण जाऊया समालोचन कक्षामध्ये. तिथे जोडले गेलेले आहेत आमच्यासोबत नितेश दादा. धन्यवाद. निश्चितच आपण पाहतोय सामना रंगलेला असताना पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर येतो हितेश. खोलातला चेंडू ब्लॉक ऑल लाईनचा हा चेंडू क्षेत्ररक्षक अर्थात यष्टीरक्षकाबरोबर 2 क्षेत्ररक्षकांना सुद्धा अडवता आला नाहीये असंच म्हणावं लागेल. कारण भन्नाट वेगानं नटलेली ही गोलंदाजी अगदी त्याच आत्मविश्वासानं त्याच आक्रमकतेनं जेव्हा गोलंदाजीसाठी येतोय जर तो विचार करायचा झाला निश्चितच एक चांगली गोलंदाजी एक लेग बाईज या स्वरूपात एक बाईज बॅटकट ओके बॅटकट स्वरूपाची ही फटका होता. संघाचं जर धावफलक जर पाहिलं तर निश्चितच अजूनही स्थिरावलेले असताना 10 धावा 9 धावा. पुन्हा एकदा हा चेंडू उलटा स्वरूपाचा चेंडू भन्नाट वेगानं मात्र जे टायमिंग जे वेळेचं समन्वय राखायला लागतं पॅट आणि चेंडूमध्ये ते मात्र होत नाही आहे आणि अशा वेळी मात्र थोडंसं खराब क्षेत्ररक्षण म्हणावं लागेल सुस्तावलेलं क्षेत्ररक्षण म्हणावं लागेल. जिथे धाव वाचवायची गरज असते तिथे मात्र ही खऱ्या अर्थानं धाव बहाल केले जातं आहे परंतु ही धाव सुद्धा कदाचित महाग पडू शकत असते. अशा वेळी जर विचार करायचा झाला आतापर्यंत जी कामगिरी हितेशच्या माध्यमातून आपण गोलंदाजीमध्ये पाहतोय ही निश्चितच कौतुकास्पद आहे. या चेंडूवर निश्चितच त्याला जी साथ किंवा जे सहकार्य त्याच्या गोलंदाजांकडून क्षेत्ररक्षकांकडून अपेक्षित होतं ते मात्र मिळत नाहीये. यावेळचा हा चेंडू ऑन द राईज खेळण्याचा प्रयत्न नो कॉन्टॅक्ट बिटवीन बॅट अँड बॉल यू मिस आय विल डेफिनेटली हिट सांगताना हितेश मात्र क्लीन बोल्ड या स्वरूपात फलंदाजाला अर्थातच विशालला माघारी पाठवतोय. तीन षटकांचा खेळ संपला. संघाचा जर विचार करायचा झाला परिस्थितीचा जर विचार करायचा झाला तर 11 धावा आणि 4-5 फलंदाज बाद अगदी दयनीय अवस्था म्हणावी लागेल.
सुपर 8मध्ये खेळले जाणारे हे संघ जेव्हा अशा परिस्थितीशी झगडत असतात ना, त्यावेळेस मात्र कुठेतरी विचार करावा लागतोय तो फलंदाजी करणाऱ्या संघाला. जर विचार करायचा झाला तर IB11 कोपर विरुद्ध ओम स्पोर्ट्स वॉरियर पोयनाड या दोन संघांच्या दरम्यान रंगलेला हा रणसंग्राम खऱ्या अर्थानं क्रिकेटच्या या कुंभमेळ्यामध्ये, अर्थातच या गावी जेव्हा राजाभाई केणी यांच्या माध्यमातून प्रमुख आयोजनामध्ये या दर्जेदार खेळाचं किंवा दर्जेदार आयोजनाचं ते प्रात्यक्षिक आपण पाहतोय, हे निश्चितच कौतुकास्पद. एक आगळी वेगळी संकल्पना जेव्हा आयोजन किंवा या कार्यकर्त्यांनी सन्माननीय राजाभाईंसमोर मांडली, त्यावेळेस मात्र कुठेतरी तिला उत्स्फूर्त प्रतिसाद देताना, होकारार्थी उत्तर देताना मात्र आयोजन कसं असावं, अगदी न भूतो न भविष्यती अशा पद्धतीचं आयोजन आपण आदरणीय राजाभाई केणी यांच्या माध्यमातून पाहतोय. पुन्हा एकदा खेळाला सुरुवात होते. राईट आर्म ओव्हर द विकेट मारा, हा चेंडू उलटा स्वरूपाचा चेंडू, यावेळेस मात्र ऑन द राईट खेळण्याचा प्रयत्न, आडव्या फळीने खेळण्याचा चेंडू मिड विकेट बाउंड्री लाईनच्या दिशेला जातो, क्षेत्ररक्षकाला चकवण्याचा प्रयत्न चेंडू करतोय. यावेळेस मात्र खऱ्या अर्थानं आउटफील्डचा फायदा मिळाला तो फलंदाजीला. 2 धावा मिळाल्या संघाला. संघाचं धावफलक पुढे सरकलं. जर पाहिलं तर 13 धावा, 5 फलंदाज बाद. 4थं षटक चालू असताना गोलंदाज गीतेशच्या रूपानं, गीतेश पुन्हा एकदा 15 ते 16 बॉलांचा गोलंदाजीचा रनअप, हा चेंडू राईट आर्म राऊंड विकेट. यावेळेस मात्र आक्रमण करण्याचा प्रयत्न, चेंडू मात्र बॅटच्या अस्पष्ट कडेला लागतोय. यष्टीरक्षक हितेश मात्र कोणतीही चुकी न करता मात्र जो झेल उडाला त्या झेलाला अचूकरित्या टिपतोय आणि फलंदाज क्रमांक 6वा सुद्धा बाद होतोय. तू चल मैं आया, अगदी याप्रमाणेच इथे पूर्णपणे इनिंग बरखास्त होताना पाहायला मिळतंय. ज्याप्रमाणे एखाद्या हवेच्या झुळक्याने पत्त्यांचा बंगला पडावा ना, अगदी तशी ही पारी किंवा तसा हा खेळ इथे रमलेला दिसतोय. कारण कोणतेही फलंदाज त्यांच्याकडून प्रयत्न केले जात नाही. निश्चित प्रयत्न होत आहेत, परंतु ते अपेक्षित यश पाहिजे असतं ना, ते होत नाही आहे. एकमेव कारण मात्र दर्जेदार गोलंदाजी ओम स्पोर्ट्स पोयनाड या संघाकडून होत असताना यावेळेचा हा चेंडू, आखूड टप्प्याचा चेंडू, चुकीला माफी कधीच नसते. आमदार सन्मान्य महेंद्र शेठ दळवी यांना मानवंदना देणारा हा उत्तुंग असा षटकार. आखूड टप्प्याचा चेंडू होता. तिसऱ्या चेंडूवर मात्र षटकार लगावला जातोय. फलंदाज बाद झाल्यानंतर मात्र पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर येतोय विनेश. यावेळेचा हा चेंडू निश्चितच खेळण्याचा प्रयत्न करतोय. क्षेत्ररक्षक चेंडूचा बाटला करतोय, तोपर्यंत मात्र एक धाव सहज मिळते. संघाचं धावफलक पुन्हा एकदा एका धावेने पुढे सरकतंय. विनिकेत मात्र जी आक्रमकता त्याच्याकडे अपेक्षित होती, अगदी त्याच आक्रमकतेने फलंदाजी करतोय. कारण निश्चितच जेव्हा पॅन्टच्या 2 बटनांपैकी एकावर पडून येते, ती जी जबाबदारी असते ना, ती जबाबदारी अगदी चोखपणे इथे पार करताना विकेट देतो. एक षटकार आल्याला लगावल्यानंतर मात्र जो आत्मविश्वास फलंदाजीमध्ये त्याला अपेक्षित होता, अगदी तोच आत्मविश्वास इथे पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर, यावेळेस गीतेश हा चेंडू घेऊन. यावेळचा हा चेंडू निश्चितच खेळण्याचा प्रयत्न, अंदर एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने चांगलं क्षेत्ररक्षण होतंय, चांगली फेकी होते, तोपर्यंत मात्र एक धाव सहज मिळते संघाचा. जर विचार करायचा झाला, 4थं षटक चालू असताना 21 धावा स्कोर शीटवर लागलेल्या असताना 6 फलंदाज बाद 21 धावा, अशी स्थिती, अशी परिस्थिती. तिसऱ्या षटकापर्यंत जर पाहिलं, पहिलं षटक अर्थातच हितेशने टाकलं, 2 धावा देताना 2 फलंदाज बाद केले. त्याच्यानंतर आदित्यने सुद्धा अगदी तीच दर्जेदार कामगिरी केली. यावेळचा हा चेंडू निश्चितच हाणींतर तुपाशी नाहीतर उपाशी असंच काहीतरी चित्र धरलं आणि चेंडू सीमारेषेच्या पलीकडे जाऊन ठरला 6 धावांसाठी.
निश्चितच आपण जर स्कोर कार्डचा जर विचार करायचा झाला, पहिले षटक हितेशने टाकलं, 2 धावा देताना 2 फलंदाज बाद केले. त्याच पावलावर पाऊल आदित्यने टाकलं, 4 धावा देताना 1 फलंदाज बाद केला. त्याच्यानंतर हितेश पुन्हा एकदा कर्णधाराच्या भूमिकेमध्ये आला. अगदी तीच कर्णधाराला साजेशी गोलंदाजी त्याने केली. 4 धावा खर्च करताना तिसऱ्या षटकामध्ये 2 फलंदाज सुद्धा बाद केले. त्याच्यानंतर मात्र जर 3 षटकांचा जर खेळ पाहिला तर तब्बल एक 10 धावा आणि 5 फलंदाज अशी स्थिती होती. त्याच्यानंतर मात्र गीतेश आला, 2 षटकार खाल्ल्यानंतर मात्र तब्बल 16 धावा खर्च करतोय, एक जरूर फलंदाज बाद करतोय. परंतु या 16 धावा कदाचित महागड्या ठरतील का ओम स्पोर्ट्स पोयनाड या संघाला, ही येणारी वेळच ठरवेल. तत्पूर्वी एक षटक अजूनही शिल्लक असताना या नवीन षटकासाठी येतोय नवीन गोलंदाज. यावेळेस आक्रमकतेवर आलेले दोन्ही फलंदाज निश्चितच अगदी कॉपीबुक स्टाईलमध्ये फलंदाजीचा टास घेत असताना गोलंदाजीसाठी येतोय तो प्रणय येतोय. प्रणय राईट आर्म ओव्हर दी विकेट मारा करत असताना फलंदाजासाठी. यावेळचा हा चेंडू पडल्यानंतर मात्र पूर्णपणे भरकटलेला दिसतोय. पंच अगदी आपल्या बाह्या किंवा हात फैलावताना सांगतायत हा चेंडू स्वेर असल्याचा. अवंतर स्वरूपानं संघाचा धावफलक पुढे सरकतोय. 28 धावा होत आहेत. 6 फलंदाज बाद झाल्यानंतर मात्र पुन्हा एकदा एक महत्वपूर्ण षटक, स्लॉगवरचं षटक, आणि स्लॉगवरचं षटक प्रणय घेऊन येतो. हा चेंडू खोलातला चेंडू मारण्याचा प्रयत्न, निश्चितच चेंडू आणि बॅटमध्ये अस्पष्ट असा संपर्क जरूर आला होता. कोणतंही लॉस्ट होत नाही आहे. निश्चितच चांगला चेंडू होतोय. जो अवांतर चेंडू टाकला गेला होता त्याची जणू काही भरपाईच होतंय असंच म्हणावं लागेल प्रणयच्या रूपानं. प्रणयवर मात्र पूर्णपणे जबाबदारी असेल ती ह्या स्लॉगवरच्या षटकाची, कारण हेच षटक ठरवत असतं ते या सामन्याचं भवितव्य. आणि अशा वेळी पुन्हा एकदा जेव्हा 4थं षटक गीतेशने टाकलं होतं, खूप महागडं षटक म्हणावं लागेल. 16 धावा त्यानं खर्च केल्या होत्या आणि 1 फलंदाज निश्चितच बाद केला होता. त्याच्यानंतर मात्र कमबॅकिंग करावं लागेल ते प्रणयला, कारण जे आतापर्यंत स्थिती पाहिली, जर 28 धावा जो अंकुश धावांचा ठेवला होता तोच अंकुश पूर्णपणे ठेवावा लागेल. पुन्हा एकदा हा चेंडू, यावेळचा हा चेंडू निश्चितच खेळण्याचा प्रयत्न, बॅक टू द बॉलर, लॉंग ऑफ बाउंड्री लाईनच्या दिशेला क्षेत्ररक्षक चेंडूचा पाठलाग करतो, यशस्वी पाठलाग म्हणावा लागेल. तोपर्यंत मात्र 1 धाव मिळते संघाला. संघाचा धावफलक पुढे सरकतंय. जर विचार करायचा झाला तर 29 धावा होत आहेत आणि 6 फलंदाज बाद होत आहेत. 5वं षटक प्रगतीपथावर असताना निश्चितच थोडीशी दयनीय अवस्था म्हणावी लागेल. परंतु कुठेतरी कमबॅक झालेला पाहिला आपण 4थ्या षटकामध्ये गीतेशच्या गोलंदाजीवर फलंदाजी करणाऱ्या अर्थात AB11 कोपर या संघाचा. पुन्हा एकदा हा चेंडू, खूप टप्प्याचा चेंडू, ऑन द राईज खेळण्याचा प्रयत्न, चेंडू बॅटच्या अस्पष्ट खालच्या कडेला लागतोय, मिडविकेट बाउंड्री लाईनच्या दिशेला जातोय. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न आणि दुसरी धावेमध्ये मात्र जर पाहिलं तर फलंदाज यावेळेस माघारी परततोय. आपल्याच हातानं आपल्याच पायावर कुऱ्हाड मांडण्यासारखं काम होत आहे ते फलंदाजांकडून. क्रिकेट प्रीमियर लीग हाय राजाबाई केणीची शान रे. एक छोटी इनिंग निश्चितच विनिकेतची होती, परंतु आकर्षक इनिंग म्हणावी लागेल. 4 चेंडूंचा सामना करतोय, 2 षटकार लगावताना 14 धावा आपल्या संघासाठी जमवतोय. जी पतझड किंवा जी दयनीय अवस्था फलंदाजीची आपल्या संघाची झाली होती ती कुठेतरी सावरण्याचा तो प्रयत्न करत होता आणि अशा वेळी मात्र त्याच्या साथीदारांनाच इथे मात्र त्याला धोका दिला असंच म्हणावं लागेल. यावेळेस मात्र नवीन फलंदाज ओम साळवी फलंदाजीसाठी येतोय आणि जर योगायोग म्हणायचा झाला या मैदानामध्ये, या लीगचं वैशिष्ट्य म्हणावं झालं तर 2 सख्खे भाऊ यावेळेस एकमेकांच्या विरोधात ठरतात. खऱ्या अर्थानं मैदानामध्ये सख्खे भाऊ परंतु पक्के वैरी इथे चित्र दिसतंय आणि ते वैर यावेळेस दिसेल का या चेंडूपळीच्या खेळामध्ये. हा चेंडू पुन्हा एकदा उलटा स्वरूपाचा चेंडू, यावेळेस मात्र उलट्या हाताने फिरण्याचा प्रयत्न, 1 धाव सहज पूर्ण केली जाते. दुसऱ्या धावेचा शोध घेतला जातोय आणि हा शोध सुद्धा अगदी पूर्ण होतोय. 2 धावांना संघ पुढे सरकतोय. 31 धावा स्कोर शीटवर लागतायत. 7 फलंदाज बाद होत आहेत. अशी स्थिती म्हणावी लागेल ती या संघाची, अर्थात AB11 कोपर या संघाची. 5वं षटक प्रणयच्या रूपानं मात्र प्रगतीपथावर असताना पुन्हा एकदा ओम साळवी, अर्थातच आपण नेहमीच पाहतो अगदी मोठा भाऊ हा आपल्या लहान भावाला अगदी 32 धावा होत आहेत, लहान भावाला घडवत असतो, संस्कार टाकत असतो. यावेळेस मात्र गोलंदाजी करत असताना
चेंडू मात्र जर पाहिला तर निश्चितच बॅटच्या कडेला लागतोय, बराच काळ हवेमध्ये होता, नो मॅच लँडमध्ये पडतोय, तोपर्यंत मात्र एक धाव सहज मिळते. संघाचा धावफलक एका धावेने पुढे सरकतोय. 33 धावा स्कोर शीटवर लागत आहेत. 7 फलंदाज बाद होत आहेत. 5वं षटक चालू असताना या षटकातील काही चेंडू येणं शिल्लक असताना पाहूया उर्वरित चेंडूंवर कशा पद्धतीने खेळ रंगतोय तो. फलंदाजीसाठी 17 नंबरची जर्सी परिधान केलेला फलंदाज ऋतिक जेव्हा फलंदाजी करतोय, यावेळचा हा चेंडू असेल तो प्रणयचा. अखूट टप्प्याचा चेंडू शफल करून चेंडूला खेळण्याचा प्रयत्न करतोय. चेंडू आणि बॅटमध्ये मात्र कोणताही संपर्क होत नाही आहे. गुडलेन स्पॉट अखूट टप्प्यावरून चेंडू एक अनएक्सपेक्टेड बाउन्स प्राप्त होतोय आणि निश्चितच परफ्यूम प्रमाणे ही डिलिव्हरी जेव्हा अगदी नाकासमोरून फलंदाजाच्या जाते त्यावेळेस मात्र कुठेतरी निश्चितच एक आक्रमक किंवा कमबॅकिंग डिलिव्हरीच म्हणावी लागेल. अशा वेळी मात्र 5 षटकांचा खेळ संपतोय. जर विचार करायचा झाला तर 7 फलंदाज बाद होत आहेत आणि संघाची धावसंख्या होते ती 33 धावा. जिंकण्यासाठी 34 धावांचं लक्ष ठेवलं जातंय. या 34 धावा कशा बनवल्या जातील निश्चितच हे पाहणं औत्सुक्याचं ठरवेल या अस्तित्वाच्या लढाईमध्ये. ओव्हर टू यू टॉस बॉक्स. प्रलय पाटील. धन्यवाद नितेश दादा. या नंबर नंतर रंगणारा सामना असणार आहे तो म्हणजे विजय 11 मेडेकर आणि त्यांच्या विरोधात ठाकणार आहेत ते म्हणजे वादळ शाबाज. दोन्ही संघातील कर्णधारांना माझी नम्र विनंती जरूर असणार आहे की आपण यायचं आहे आपला नाणेफेकी कक्षामध्ये. निश्चितच सन्माननीय व्यासपीठावर आपल्या विभागातील आपल्या पंचक्रोशीतील सन्माननीय सामाजिक कार्यकर्ते कौस्तुभदादा पाटील हे सुद्धा इथे उपस्थित होत आहेत. मी आदरणीय राजाभाई केणी यांना विनंती करेन की आपण सन्माननीय कौस्तुभदादा पाटील यांचा यथोचित सन्मान कौस्तुभ पाटील यांचा यथेच्छ सन्मान आणि स्वागत करायचं आहे. धन्यवाद सर्व मान्यवर मंडळी. आपल्या व्यस्त कार्यक्रमातील अमूल्य असा वेळ खर्च करताना, आम्ही केलेल्या विनंतीला सन्मान देताना, आमच्यावर असलेलं प्रेम व्यक्त करताना आपण इथे उपस्थित झालात आणि खऱ्या अर्थानं या कार्यक्रमाची आपण शोभा वाढवली त्याबद्दल आपला आम्ही सन्मान करू इच्छितो. आणि खऱ्या अर्थानं आपल्या येण्यानं आपला सन्मान होणं हे खऱ्या अर्थानं आमच्यासाठी एक सन्माननीय असेल. हेच ठरवताना या सन्मानाचा आपण येथेच इथे स्वीकार करतात त्याबद्दल आपलं धन्यवाद. आणि या कार्यक्रम प्रसंगी आपण उपस्थित झालात त्याबद्दल सुद्धा धन्यवाद. वळूया मैदानाकडे. प्रितेश, आपण पाहतोय 5 षटकांमध्ये जिंकण्यासाठी 34 धावांचं लक्ष ठेवलं जाते. 33 धावा जमवल्या जातात आणि या 34 धावा कशा पद्धतीने बनवल्या जातील हे सांगण्यासाठी मी पुन्हा एकदा मायक्रोफोनवर घेऊन येईन. तत्पूर्वी वळूया पुन्हा एकदा प्रलय पाटील यांच्याकडे. धन्यवाद नितेश दादा. विजय 11 मेडेकर आणि वादळ शाबाद या दोन संघामध्ये नाणेफेकीचा कार्यक्रम इथे जमला जातोय आणि आमच्या सोबत जोडले गेलेले आहेत ते म्हणजे सन्माननीय प्रकाश पाटील काका. नाणेफेकीचा कार्यक्रम होऊन जाऊ दे. टेल इज द कॉल आणि आलेला आहे तो हेड आणि अशा पद्धतीने हा नाणेफेकीचा कौल जिंकला जातोय तो म्हणजे वादळ शाबाज या संघाचा कर्णधाराने. आणि आपल्या सोबत आहेत ते म्हणजे एक धडाकेबाज क्रिकेटपटू आपले रसिक दादा. पुन्हा एकदा पहिल्या सत्रामध्ये आपण त्यांना भेटलो आणि आज 3ऱ्या दिवसामध्ये आपण त्यांना पुन्हा एकदा भेटलो. सर्वप्रथम मी तुम्हाला विचारतो की आपला निर्णय काय असणार आहे? फिल्डिंग करणार, कारण ही समोरची टीम जे 2 मॅच जिंकून आलेली आहे आणि सुपर 8मध्ये आलेली आहे म्हणजे ती भारीच टीम असणार. त्याच्यासाठी आम्ही जेवढ्या कमी रन देता येतील तेवढ्या कमी रन देण्याचा प्रयत्न करणार. नक्कीच सर्वप्रथम फिल्डिंग घेऊन त्यांना आधीच रोखण्याचा प्रयत्न करणार. आणि मी विराज 11 मेडेकर संघाच्या कर्णधाराला सुद्धा विचारतो की आपलं कोणत्या फलंदाजांवर दारोमदार असणार आहे? जास्त करून तर मी, नंतर प्रदीप असेल एक आणि प्रतीक असेल, जास्त करून त्यांच्यावर जिम्मेदारी असेल. नक्कीच कर्णधाराने स्वतःवर विश्वास दाखवला आणि आपल्या फलंदाजांना सुद्धा तयार करणार. मी दोन्ही संघातील कर्णधारांना आणि त्यांच्या संघांना खूप खूप शुभेच्छा देतो आणि पुन्हा आपण एकदा जाऊया आपल्या समालोचन कक्षामध्ये. ओव्हर टू यू प्रितेश दादा. थँक्यू प्रलय, थँक्यू निलेश दादा. विजयासाठी आपण पाहतोय 34 धावांचं लक्ष. धावसंख्या पाहिली तर अगदी माफक पाहायला मिळते. आता खऱ्या अर्थानं गोलंदाजांच्या कामगिरीवरती सर्व काही निर्भर असणार आहे. गोलंदाजाने जोर लावला तर मॅच नक्कीच चांगली पाहायला मिळेल. स्ट्रायकिंग एंडला आपण पाहतोय मृण्मय, नॉन स्ट्रायकिंग एंडला नितीश पाहायला मिळतोय. पहिला चेंडू घेऊन आपण पाहतोय सज्ज होतोय गोलंदाजी मार्क वरती गोलंदाज रोशन. 34 रन्स टू विन.
पहिला चेंडू वरती अगदी लॉलीपॉप कॅच ड्रॉप केलेला आहे. अगदी सिंपल साधा सोपा झेल ड्रॉप केलाय. आधीच धाव फलकावरती केवळ 34 धावा आहेत आणि त्यावेळी तुम्ही जर असं क्षेत्ररक्षण केलं ना तर निश्चितपणे तुम्ही या स्पर्धेतून बाहेर जाऊ शकता. सो इथे फिल्डिंग तुम्हाला अगदी स्टँडर्डाइज करावं लागेल. एक स्टँडर्ड दर्जाचं जर फिल्डिंग झाली तर निश्चितपणे तुम्ही या मॅच मध्ये येऊ शकता. गोलंदाजांना सहाय्य क्षेत्ररक्षणाचं लागणं खूप महत्वपूर्ण असतं. ओम स्पोर्ट्स पोनाड संघ आपण पाहतोय. एक धाव पाहायला मिळते पहिल्या चेंडूवरती. रोशन याचा आपण नेक्स्ट बॉल पाहतोय. स्लोवर वन आणि या दरम्यान अगदी चांगला स्ट्रोक पाहायला मिळतो. चेंडू ट्रॅव्हल करतोय सीमा रेषा पलीकडे. यस इट इज वेलकम बाउंड्री फॉर टीम ओम स्पोर्ट्स पोनाड. क्रिकेट प्रीमियर लीग हाय राजाबाई केणी फटका डीप कव्हरच्या क्षेत्ररक्षण डीप कव्हरच्या रिझन मध्ये पाहायला मिळतात. संघाची धावसंख्या 1 ने उंचावते आणि धाव फलकावरती धावा मात्र 6 पाहायला मिळतात. चौतीस धावांचं लक्ष असताना आपण पाहतोय. या लक्ष्याचा पाठलाग करत असताना 6 धावा धाव फलकावर पाहायला मिळतात. अगदी चांगली सुरुवात पाहायला मिळते ओम स्पोर्ट्स पोनाड या संघाकडून. आणि त्याच वेळी रोशनच्या खांद्यावरती खूप मोठी रिस्पॉन्सिबिलिटी आहे. त्याला प्रयत्नांची पराकाष्ठा करावी लागेल. परंतु यावेळी मात्र चेंडू ट्रॅव्हल करतोय सीमारेषेच्या दिशेने आणि चेंडू गेला सीमारेषे पार. 4 धावांसाठी दणदणीत खणखणीत चौकार. क्रिकेट प्रीमियर लीग विनंती असणार आहे रुपेशजी वाघ यांना आपण येऊन समालोचक कक्षाशी संपर्क करायचा आहे. रुपेश वाघ 11 ऑन दी बूट. ओव्हर नंबर 1 इन प्रोग्रेस. चांगली बॅटिंग आपण पाहतो. अगदी क्वालिटी आणि दर्जेदार बॅटिंग पाहायला मिळाले. चांगली फलंदाजी पाहायला मिळाले दोन्ही फलंदाज. ट्वेल्व ऑन दी बोट. 12 धावा आपण धाव फलकावर पाहायला मिळतात. रोशनची गोलंदाजी आपण पाहिली. पहिल्या षटकामध्ये रोशनच्या षटकामध्ये धावा अगदी वेगाने आणि झपाट्याने येताना पाहिल्या. आता लक्ष मात्र अगदी इझी झालेलं आहे ओम स्पोर्ट्स पोनाड संघासाठी. आणि त्याच वेळी आपण पाहतोय ओव्हर क्रमांक 2 घेऊन चैतन्य आलेला आहे. पाहूया चैतन्याची गोलंदाजी दुसऱ्या ओव्हर्स मध्ये कशा पद्धतीने होणार. आणि संघाची धावसंख्या आपण पाहतोय 12 धावा धाव फलकावर लागल्यात. चांगली बॅटिंग मृण्मयी आणि नितीश या 2 बॅट्समन दरम्यान पाहायला मिळते. ओव्हर नंबर 2 आणि सेकंड ओव्हर मधला पहिला चेंडू घेऊन सज्ज होतोय गोलंदाज चैतन्य आपल्या मार्क वरती. नो चेंडूचा इशारा आलाय पंचांकडून आणि संघाची धाव संख्या 1+1. त्यामुळे या चेंडूवरती धावा मिळतील 2. रुपेश वाघ यांना विनंती असणार आहे. सन्माननीय श्री रुपेश वाघ यांना विनंती असणार आहे आपण ताबडतोब समालोचक कक्षाशी संपर्क करायचा आहे. फ्री हिट. चौदा धावा आपण धाव फलकावर पाहतोय. निश्चितपणे आपण पाहतोय
पोयनाड संघाची धावसंख्या ज्या पद्धतीने उंचावताना पाहायला मिळते ना, ते पाहता आता दबाव पूर्णतः क्रिएट झालेला आहे. ते AB11 कोपर या संघावरती चूक केले, मोठी चूक, फुल टॉस टाकलाय आणि हा बिमर असल्या कारणानं पुन्हा एकदा 9+4 धावांचा बोनस. अफलातून फलंदाजी, गोलंदाजाने केलेली खराब कामगिरी कुठेतरी गोलंदाजी करणाऱ्या संघाच्या रहासाला कारणीभूत ठरत असताना पाहायला मिळते. 19 ऑन दी बुट, सफाईदारपणे पाठलाग आपण पाहतोय. पुन्हा एकदा त्याच एरियाला टार्गेट केलंय आणि फलंदाज मृण्मयच्या बॅट मधनं एक मोठा धमाकेदार षटकार. मृण्मय इज ऑन दी फायर नाव. मैदानावरती आग ओकणारी बॅटिंग आपण पाहतोय. मृण्मयचा झंझावात, सलग 3 चेंडू त्या रिजनला खेळलेत आणि आपण पाहतोय गोलंदाजाने सेम चेंडू टाकलेत आणि त्याच वेळी क्षेत्ररक्षक सुद्धा त्या रिजन मध्ये नाहीये. त्यामुळे गोलंदाज कुठेतरी खराब गोलंदाजी करतो असं म्हणावं लागेल. आणि 31 धावा धाव फलकावर लागल्यात. सो आता विजयासाठी फक्त 3 धावांची आवश्यकता असणार आहे. अगदी वन साइडेड, एकतर्फी आणि कुठेतरी पूर्णतः ओम स्पोर्ट्स पोयनाड संघाच्या बाजूने झुकलेले मॅच आपण पाहतोय. आणि इथे मात्र मोठा स्ट्रोक खेळलाय, ट्रॅव्हल करतोय डीप मिड विकेटच्या बाहेर. मृण्मयच्या बॅट मधनं विजयी चौकार आलेला आहे आणि मॅच जिंकलेली आहे ओम स्पोर्ट्स पोयनाड संघाने. आणि ओम स्पोर्ट्स पोयनाड संघ दाखल झालाय सुपर 4 मध्ये. क्रिकेट प्रीमियर लीग हाय राजाबाई